नमस्कार मंडळी. चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी 3-4 नेहमीप्रमाणेच किलो काय? तुमच्याबरोबर शेअर करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये की नाही मिरची? आम्ही मालवणी मसाला जो तयार केलेला अच्छा. आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ म्हणजे मिरची अगदी सुकत घालेपासून ते मसाला तयार झाल्यानंतर डब्यात भरेपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर ही करणार कसली? आहे. तर काश्मीरी? गावाकडे की नाही सध्या मालवणी बेडगी? मसाला म्हणजे जो आपण साठवणीचा मसाला असतो की नाही त्याची घाई सगळीकडे सुरू असते. कारण असं कडकडीत ऊन मिळालं की नाही का मग मिरच्या वगैरे खूप छान सुकून येतात आणि मसाला सुद्धा अगदी मस्त असा तयार होतो. तर त्याच्यासाठी की नाही कोकणात तुम्ही आता सध्या जर असाल तर तुम्हाला माहितीच असेल जिकडे तिकडे ह्या मालवणी मसाला जो आहे आपलीच आहे. त्याची तयारी सुरू मोडू असते. नको. खूप जोरदार तयारी सुरू ए, असते. कारण मी मिरची आहे नेहमी ती. माझ्या व्हिडिओजमध्ये तुमच्याबरोबर बाजूला हो. शेअर करत आलेली आहे की ही कसली? मालवणी जेवण जे आहे की नाही ते ही पण मालवणी कसली? मसाल्यामुळेच अतिशय रुचकर लागतं. आणि ही हा जो मसाला कशाची? आहे तो अगदी वर्षभर टिकेल आणि ती पण वर्षभर ओलीच पुरेल वाटते जरा. अशा पद्धतीने बनवलेला असतो. म्हणजे मध्येच ही काश्मीरी एका ती पण वर्षासाठी पूर्ण ही बनवला जातो आणि मध्ये संकेश्वरी. मध्येच थोडा थोडा बनवायची काहीच गरज लागत नाही. आणि ओके. 3 त्याच्यासाठी प्रकारच्या. सुरुवातीला की नाही खूप काळजी घ्यावी लागते. खूप कडकडीत असं ऊन असेल त्यावेळेस हा काश्मीरी मसाला बनवला मिरची. जातो. तर चला सुरू करूयात. ही गुंटूर. आणि ती तिकडची बेडगी मिरची इकडे ना. की नाही 3 प्रकारच्या मिरच्या आहेत. त्या आम्ही चला घेतलेल्या आहेत मसाल्यासाठी. एक टाकून कमी दे ना. तिखट चल आहे, उठा. एक थोडी जास्त तिखट आहे आणि एक रंग यायच्यासाठी आहे. तर अशा 3 प्रकारच्या मिरच्या आहेत ज्या इथे वाळत घातलेल्या आहेत. म्हणजे थोड्याशा आता कुरकुरीत झाल्या की नाही, तर त्याच्यानंतर मग ते साफ करताना कट-कट अशा मोडतात. त्याच्यामुळे पटापट हे काम होऊन जातं. त्याच्यासाठी आणल्या की नाही का स्वच्छ निवडल्यानंतर त्या अशा उन्हामध्ये पसरवून सुकवून घेतात. एकदम कुरकुरीत होईपर्यंत एक दिवस संपूर्ण त्या मिरचीला हम्म. ऊन कडकडीत असं लागलं ना, तर खूप छान कुरकुरीत होतात त्या. तर तेच इथे सगळं मम्माने करून ठेवलेलं आहे. वेगवेगळ्या चल. प्रकारच्या 3 अगं. मिरच्या ज्या आहेत की नाही, त्या 3 प्रकारच्या मिरच्या इथे सुकवून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतरचं सगळ्यात मोठं काम म्हणजे त्या मिरच्या साफ करायच्या. तर त्याचे जे देठ आहेत ते काढून टाकायचे आणि ही मिरची जी आहे की नाही, ती अतिशय तिखट मिरची आहे. तर त्याच्यासाठी तिने हातात हँड ग्लोव्हज घातलेले आहेत. कारण त्याला त्याला की नाही खूप दाह असतो. त्याच्यामुळे ते साफ करताना सुद्धा आणि त्याचा साफ करताना ते वास सुद्धा ना अतिशय तिखट असा येतो. त्याच्यामुळे म्हणजे अक्षरशः तो वास जो असतो की नाही त्याचा ठसका लागतो साफ करताना सुद्धा मिरच्या. त्याच्यामुळे खूप सावधानतेने ते करावं लागतं आणि ती थोडीशीच वापरली जाते कारण अतिशय तिखट अशी असते. फक्त थोडा तिखट मसाला असतो की नाही व्हायला हवा त्याच्यासाठी ती मिरची वापरली जाते. त्याच्यानंतर ही जी मिरची आहे ती थोडी कमी तिखट आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि अशी कुरकुरीत झालेली आहे ती मिरची. कट अशी पटापट मोडून होते. आणि हा आवाज जो आहे तो मुद्दाम काढला जातोय ते लक्षात येतंय आपल्या. नाही पण खरोखरच खूप छान कुरकुरीत झालेली आहे ती मिरची. त्याच्यानंतर खरं सांगायचं ना तर हा जो मसाला आपण बनवतो ना ह्याच्यामध्ये आमचा काहीच रोल नसतो जास्त. ही छोटी-छोटीशी जी कामं आहेत की नाही म्हणजे मसाले खडे मसाले म्हणा किंवा मिरच्या असतात त्या काढून तिला द्यायच्या एवढंच काम आमचं असतं किंवा ते निवडायचं. तेवढं छोटी-छोटीशी कामं आम्ही करतो. बाकी सगळं मिरच्या वगैरे साफ करायच्या, त्या व्यवस्थित भाजून वगैरे घ्यायच्या. हे सगळं जे काम आहे की नाही आणि हे तुम्हाला गरम मसाले जे दिसतायत, खडे मसाले जे दिसतायत ना, ते सुद्धा एक-एक करून ते व्यवस्थित मंद आचेवरती भाजून घ्यावे लागतात. तर हे खूप जबाबदारीचं काम असतंच, पण ते अनुभव असणाऱ्या व्यक्तीनेच केलेलं चांगलं. नाहीतर ह्याच्यातला एक जरी पदार्थ जर जळाला की नाही, तर मग तो संपूर्ण मसाला खराब होऊन जातो. तर त्याच्यासाठीच इथे ते काम आम्ही करत नाही. तिला फक्त थोडी-थोडीशी मदत करत असतो या मसाल्याच्या पूर्ण प्रोसिजरमध्ये. इकडे की नाही काही मसाले आहेत जसं की हळकुंड, पुन्हा जायफळ, खड्याचं हिंग असतं ते थोडंसं खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं ना का भाजताना खूप छान एकसारखं ते भाजतं. त्याच्यामुळे इथे ते खलबत्त्यामध्ये थोडं-थोडं बारीक करून आम्ही देत होतो तिला. आणि मी इकडे वेलची जी असते ते 2 प्रकारच्या असतात.
त्या आपण सोलून घेतल्या होत्या, वेलची ज्या असतात त्या. आणि दुसरं म्हणजे जे चक्री फूल असतं ना, त्याचे सुद्धा तुकडे करून घेतले होते. आणि हा सगळा मसाला आहे. सगळ्यात सुरुवातीला खडे मसाले जे आहेत ना, ते एक एक करून छान असे भाजून घेतलेले आहेत. सगळे खडे मसाले व्यवस्थित छान असे भाजून वगैरे झाल्यानंतर मिरच्या ज्या आहेत की नाही त्या सुद्धा अशा थोड्या थोड्या पोर्शन मध्ये घेऊन भाजून काढलेल्या आहेत. अगदी मिरच्या सुद्धा मंद आचेवरती खूप छान अशा भाजून घ्याव्या लागतात. तर तिथे ते सगळं काम चालू आहे आणि खूप मस्त असं वातावरण होतं आणि ऊन सुद्धा कडकडीत पडलेलं होतं. त्याच्यामुळे मसाला अगदी व्यवस्थितच झालेला होता आमचा. आणि हे बघा, ही जी छोटी छोटी कामं आहेत त्याच्यासाठी फक्त आम्ही उपयोगाला येतो, कारण की बाकी कोणत्याही कामाला ते हात लावायला देत नाही. आणि तसं खरं सांगायचं ना तर ह्याला जर आपण असा ओला हात वगैरे लागला ना तर ते खराब होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शक्यतो बाकीचं सगळं जे काम आहे ते तीच करत होती. आणि ते मिरच्या वगैरे सगळ्या छान भाजून वगैरे एक 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 करून घेतलेल्या आहेत. हे बघा, ही तिखट मिरची, त्याच्यानंतर ही थोडी कमी तिखट, आणि ह्याच्यानंतर जी रंगासाठी वापरली होती ना ती सुद्धा मिरची भाजून घेतली. आणि घरामध्ये हे मसाल्याचं काम करू शकत नाही, कारण की मग संपूर्ण मसाल्याचा जो ठसका आहे ना तो अगदी घरभर होऊन जातो. त्याच्यामुळे निवांत पाठीमागे की नाही चूल मांडली होती आणि त्याच्यावरती हे सगळं काम चालू होतं. आणि मग इकडे भाजून घ्यायचं आणि साहेब पण तिथेच बसले होते. तर हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि लगेच नेऊन ते उन्हामध्ये ठेवायचं, म्हणजे सुकायला टाकायचं. म्हणजे छान असं कुरकुरीत होऊन जातं आणि ते झालं का ताबडतोब मग तिथून उचलायचं आणि मशीनमध्ये टाकायला द्यायचं. आता मशीन जे आहे की नाही, तुम्ही मगासपासून ते आवाज ऐकताय, अगदी जवळच असल्यामुळे की नाही हे भाजून झालेल्या मिरच्या आता ही पुन्हा आम्ही उन्हात वाळवून घेतली आणि ती वाळवली का अशाच कागदामध्येच घेऊन ती मशीनमध्ये नेऊन टाकायची आहे. तर मशीन अगदी मसाल्याची गिरण जी आहे ना ती अगदीच जवळ असल्यामुळे ते गार करून पिशवीत भरून वगैरे नंतर न्यायची काहीच गरज लागत नाही. इतक्या जवळ आहे ते मशीन. तर कुरकुरीत जर झाले ना एकदम. पिशवीमध्ये भरायचं असेल ना आणि ह्याची मसाल्याची गिरण जर आपल्या घरापासून थोडीशी दूर अंतरावरती असेल तर मग हा उन्हात टाकलेल्या ज्या मिरच्या आहेत किंवा आपण जे मसाले भाजलेले आहेत की नाही ते थोडेसे थंड व्हायला द्यायचे, गार व्हायला द्यावे लागतात. नाहीतर मग पिशवीत तसेच भरले ना तर त्याला छेद पकडतो आणि मग त्या मिरच्या किंवा जो सामान आपण जे भाजून घेतलाय ना ते नरम होऊन जातं आणि मग तो मसाला नीट होणार नाही. असं मिरच्या वगैरे भाजून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपण ते उन्हात वाळवलं ना का मग त्याचं जे हे राहतं ना शेवटी भरड जी राहते ना ती खूप कमी येते आणि मग जास्त नुकसान आपलं होत नाही. तर तुम्ही बघू शकता, जशी पिशवी आम्ही त्या पिशवीवरती सुकत घातली होती मिरची तशीच पिशवी उचलून मम्माने आणलेली आहे आणि तीच मशीनमध्ये ओतते आहे. तर इतक्या घराच्या जवळ मशीन आहे त्याच्यामुळे अगदी ते भरून वगैरे ठेवायचं आणखीन एक काम कमी होऊन जातं. तर अशा पद्धतीने फायनली आमचा मसाला तयार होत आहे. आणि हे ना
आणि खरं तर ना भरपूर सारे पदार्थ आहेत साठवणीचे जे बनवायचे आहेत अजून पण म्हणजे जसं की पापड, कुरडया वगैरे, कोकम वगैरे हे सगळंच आहे. पण मसाला अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि ती सगळ्यात मोठं काम हेच असतं. खूप म्हणजे खूप जोखमीचं काम आहे. लक्ष देऊन करायला लागतं, वेळ काढून करायला लागतं. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि अगदी मालवणी जेवण जे आहे की नाही ते मालवणी मसाल्याशिवाय अपूर्णच. त्याच्यामुळे हे काम गावाकडे तुम्ही बघाल तर आवर्जून आता सध्याच्या दिवसांमध्ये चालू आहे. तर आमचा फायनली म्हणजे कितीतरी दिवसांपासून की नाही मसाला बनवायचा हे चाललं होतं आणि फायनली आज तो कंप्लीट झालेला आहे. तर खूप मोठं काम ह्या सीझनचं झालं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि मम्माने की नाही मसाला तर बनवून दिलाच, पण अगदी डब्यात भरून व्यवस्थित पॅक वगैरे करून तिनेच दिला. मसाला भरून झाल्यानंतर ना, तो पुन्हा खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये हिंगाचे खडे सुद्धा ठेवले जातात. म्हणजे जेणेकरून त्याला काहीच होत नाही आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेवढा आपण अगदी अर्धा किंवा 1 किलो दुसऱ्या बरणीमध्ये काढून घ्यायचा आणि तो वापरायचा. म्हणजे सारखा-सारखा हा डब्बा खोलावा लागत नाही. त्याच्यामुळे अजिबात त्या मसाल्याला काहीही होत नाही. अगदी पूर्ण वर्षभर खूप छान असा मसाला टिकतो आणि म्हणूनच कदाचित मालवणी मसाल्याला जास्त मागणी आहे. तर अशा पद्धतीने मालवणी मसाला झालेला आहे. आता ह्याच्यानंतर बाकीचे जे साठवणीचे पदार्थ बनवेन की नाही ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. कारण मला स्वतःला आवडतं तुमच्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायला आणि तुम्हालाही कोकणातल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहायला खूप आवडतात. हे सुद्धा तुमच्या कमेंटद्वारे लक्षात येतंय. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर एंड सबस्क्राईब.